शालार्थाकडून सर्वांना 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी सर्वांना शालार्थाकडून एक मेसेज आलेला आहे. तो मेसेज कोणता या ठिकाणी आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता बघा, मेसेज आलेला आहे. पे स्लिप जनरेशन इज अवेलेबल थ्रू एम्प्लॉय लॉग इन शालार्थ. शालार्थ मध्ये आपण स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून स्वतःचा आपण तो पगारपत्रक या ठिकाणी काढू शकतो. कसे काढतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे. चला तर आपण आता मोबाईलच्या क्रोम ब्राउझर वर येऊया. तो मेसेज सर्वांना आलेला आहे. आता क्रोम ब्राउझर आले ना, तर या ठिकाणी फक्त शालार्थ एवढं टाईप करा किंवा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. शालार्थ या ठिकाणी क्लिक करतो. पहिली साईट येते, पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, हे जे आहेत बघा, या ठिकाणी आपल्याला युजर नेम म्हणजे आपला शालार्थ आयडी जो 02DD जो असा असतो तो टाकायचा आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा. सर्वांनी या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्डचा उपयोग करायचा. IFMS 123 IFMS हे सर्व स्मॉल लेटर मध्ये आणि 123 असं टाकायचं, कॅप्चा भरायचा आणि सबमिट करायचं. हे या ठिकाणी मी करून घेतो. या ठिकाणी ओल्ड पासवर्ड म्हणजे आपला जो IFMS 123 तो टाका. न्यू पासवर्ड, तो नवीन पासवर्ड तुम्ही आता टाकणार आहे तो नवीन पासवर्ड टाका. कन्फर्म न्यू पासवर्ड, परत तोच जो आपण न्यू पासवर्ड बनवला तोच या ठिकाणी कन्फर्म न्यू पासवर्ड टाका आणि सेव्ह करा. या ठिकाणी मी हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो. या ठिकाणी पासवर्ड चेंज झालेले आहेत. आता लॉगआउट होऊन या ठिकाणी लॉगआउट हा ऑप्शन दिसतो, मग लॉगआउटला या ठिकाणी क्लिक करा. तर परत आपण पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आता आपण जो नवीन पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाका. आता युजर नेम म्हणजे आपला शालार्थ आयडी टाका. आता नवीन पासवर्ड बनवलेला आहे तो या ठिकाणी टाका, कॅप्चा भरा आणि सबमिट करा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. या ठिकाणी बघा, हे जे वर्क लिस्ट दिसते बघा तुम्हाला, वर्क लिस्टला या ठिकाणी क्लिक करा. नंतर एम्प्लॉय कॉर्नरला या ठिकाणी क्लिक करा. नंतर एम्प्लॉय पे स्लिपला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी बघा, आता आपलं सर्व या ठिकाणी माहिती आलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं, कोणत्या महिन्याची काढायची. आता आपण मागच्या महिन्याची देखील या ठिकाणी काढू शकतो. मेल या ठिकाणी क्लिक केलं, इयर या ठिकाणी सिलेक्ट करा आणि व्ह्यू सॅलरी बघा, व्ह्यू सॅलरीला या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे आपण या पगार स्लिप या ठिकाणी काढू शकतो. प्रिंटला या ठिकाणी जर आपण क्लिक केलं, प्रिंटला या ठिकाणी क्लिक करा आणि हे 3 रेषा दिसतात, 3 रेषाला या ठिकाणी 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDF ला या ठिकाणी क्लिक करा. सेव्हला या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्वतःची शालार्थावरून स्वतःची स्लिप या ठिकाणी आपण पगाराची स्लिप या ठिकाणी काढू शकतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.